नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारातून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, काही वेळेला आमच्याकडे जे कुंडली दाखवायला क्लायंट येत असतात, जातक येत असतात, ते काही वेळेला तुम्हाला थोडंसं ट्रिगर पल्स देत असतात किंवा एखादा विषय सुचवत असतात किंवा त्यांच्या बोलण्यातनं, बघताना किंवा चर्चा करताना विषय सुचतो. आजचा हा व्हिडिओ मी जो बनवतोय, तो खास राहू आणि केतू या विषयावरती बनवतोय. त्याचं कारण देखील तसंच आहे. अ, 29 मे 2025 ला राहू महाराज कुंभ राशीत आणि सिंह राशीमध्ये केतू महाराजांनी गोचरभ्रमण सुरू केलं आणि ते पुढे इथे नोव्हेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. आणि मी आज हा व्हिडिओ करतोय तेव्हा 15 ऑगस्ट आहे. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर जवळपास 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे. 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी, 2.5 महिन्याचा कालावधी म्हणूयात आपण, की राहू महाराज कुंभेत स्थिर स्थावर झालेत आणि केतू महाराज हे सिंह राशीमध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत. आणि त्या ह्या 2.5 महिन्याच्या कालावधीत आपल्याला तुम्हाला वैयक्तिकरित्या कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये काय-काय बदल झालेले आहेत. मग ते कसे असतील? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, गुड, बॅड, अगली कशीही बदल असतील. पण काय बदल झालेले आहेत आणि त्याच्या आधारे उरलेल्या कारण एका राशीमध्ये राहू महाराज आणि केतू महाराज हे 18 महिने गोचरभ्रमण करतात. तो उरलेल्या जवळपास सव्वा वर्षाचा कालावधी कसा असेल? ह्या 2.5 महिन्याच्या गोचर भ्रमण आणि त्याचे प्रभाव बघून आपण हे आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक महत्त्वाची घडामोड अशी झालेली आहे आता सध्या, की राहू आणि केतू सध्या 24 अंशावरती स्थिर आहेत. ज्याला स्टेशनरी मोमेंट म्हणतात तशी आहे. ज्यामुळं काही राशींसाठी थोड्याशा आव्हानं किंवा थोडेसे प्रभाव जास्त तीव्र स्वरूपाचे होऊ शकतात. आता सध्याचा गेल्या 2.5 महिन्याचा प्रभाव जर का पाहिला आपण, तर राहू कुंभ राशीत आहे. कुंभ राशी म्हणजे काय आहे? तर ती एक प्रकारची सामाजिक, तांत्रिक, भविष्याची दृष्टी असणारी, सोशल नेटवर्कची, लाभाची, इच्छापूर्तीची अशी ही राशी आहे. आणि राहू इथे आल्यानंतर काय झालंय, तर सोशल मीडिया, तंत्रज्ञान, एआय जे आपण आता सध्या सरसकट सगळे वापरतात आणि नवनव्या गॅजेट्सचा लोकांचा रस वाढलेला आहे. मित्रमंडळी, ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये अचानक बदल झालेत. काही नवे मित्र मिळालेत, भेटलेत, ॲड झालेले आहेत तुमच्या सर्कलमध्ये किंवा जुने मित्र दुरावलेले आहेत. आणि काही जणांच्या बाबतीत असं झालं असेल, की अचानक धाडसी योजना, नव्या बिझनेसची सुरुवात, काहीतरी नव्या कल्पना अंमलात आणून त्याच्यावरती प्रत्यक्ष काम सुरू झालं असेल किंवा प्रोग्रेस सुरू झाली असेल त्याच्यावरती. त्याचबरोबर केतू महाराज हे सिंह राशीत आहेत. सिंह राशी म्हणजे काय? तर अहंकार, प्रतिष्ठा, नेतृत्व, आत्मविश्वास यांची आहे. कारण ती राजाची राशी आहे. खुद्द रवी जे ग्रहांचे राजे आहेत त्यांची राशी आहे. आणि केतू इथं आल्यानंतर काय झालं, तर काही लोकांचा स्वतःवरचा फोकस कमी झाला असेल. अ, पण मान-सन्मान आणि प्रतिष्ठेबाबत त्यांची संवेदनशीलता तितकीच वाढली असेल, एक. दुसरं काहींना स्टेजवरून किंवा पब्लिक मधून थोडंसं आपण म्हणतो ना लाईमलाईटमधून थोडं मागे हटावं लागलं असेल. आणि नातेसंबंधांमध्ये अहंकारामुळे एक प्रकारचा दुरावा आलेला असेल किंवा दुरावा निर्माण झाला असेल. हे झालंय ढोबळ राहू आणि केतू त्या रिस्पेक्टिव्ह कुंभ राशीमध्ये आणि सिंह राशीमध्ये आल्यानंतर काय कुंभ राशी आणि सिंह राशीची कारकत्व ही आपण पाहिली मुद्दामून करून. तर गेल्या 2.5 महिन्यात म्हणजे मी आता पुढे 1 ते 12 राशींचं सांगतो एक-एक, 2-2 ओळीमध्ये, की गेल्या 2.5 महिन्यात तुमच्या बाबतीत असं काही झालंय का? हे फक्त मला खाली मेसेजमध्ये कॉमेंट करून कळवा. मेष राशीकरता काय झालं असेल तर नवीन मित्र भेटणं, नवीन मित्र जोडले जाणं, नवे संधी उपलब्ध होणं आणि नव्या संधीवरती तुम्ही काम करणं. पण गटांमध्ये किंवा आपल्या सर्कलमध्ये मतभेद निर्माण झाले असतील. वृषभ राशीमध्ये करिअरमध्ये काही अचानक बदल, नवे काम किंवा नवीन काहीतरी आपण म्हणतो ना नवीन काहीतरी सुरुवात तुम्ही केली असेल. मिथुन राशीला प्रवास, शिक्षण आणि गुरुजनांकडून तुम्हाला काही विशेष लाभ पदरात पडले असतील, विशेष आशीर्वाद मिळाले असतील किंवा विशेष दीक्षा मिळाली असेल. कर्क राशीला आर्थिक चढ-उताराला सामोरं जावं लागलं असेल. कर्ज व्यवहारात जेवढी पाहिजे तेवढी खबरदारी न घेतल्यामुळं कदाचित त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं साशंक किंवा थोडंसं काळजीचं वातावरण निर्माण झालं असेल. सिंह राशीमध्ये स्वतःमध्ये काही बदल घडले असतील. जे कदाचित बाहेरच्या पब्लिकला इमिजिएटली दिसणार नाही, पण तुम्हाला आतून जाणवत असतील असे किंवा आरोग्याची काळजी घ्यावी लागली असेल किंवा आरोग्याबद्दल तुम्हाला काही सिग्नल्स मिळाले असतील.
कन्या राशीच्या बाबतीत गुप्त शत्रू सक्रिय होणं किंवा आरोग्याचे काही छोटे-मोठे त्रास होणं, या गोष्टी सुरू झाल्या असतील. तूळ राशी, तूळ राशीला जॉब बदल झाले असतील. मित्रांचा आधार, आपण काय म्हणतो त्याला, मित्रांचा सपोर्ट मिळाला असेल किंवा मिळत असेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर पैशात मात्र चढ-उतार किंवा पैशामध्ये थोडंसं तुमच्या, आपण काय म्हणतो त्याला ना, कमी अधिक प्रमाणात तो फ्लो झाला असेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या करिअरमध्ये चमक आली असेल तुम्हाला, परंतु वरिष्ठांशी मतभेद झालेत का? हे जरा खाली कॉमेंट लिहून कळवा. धनुराशी. धनुराशीला उच्च शिक्षणाच्या संधी, विदेश संपर्कात वाढ किंवा विदेशी थेट प्रवास झाला असेल किंवा विदेशी शिक्षणाच्या संधी मिळाली म्हणून तुम्ही परदेशी शिकायला गेला असाल. मकर राशी. मकर राशीमध्ये गुंतवणूक तुम्ही जर का सावधपणे केली असेल किंवा गुंतवणुकीच्या संधी आल्या असतील, परंतु सावधपणा पाळला नसेल, बाळगला नसेल, तर थोडे काही तुम्हाला तोटे, नुकसान काही सहन करावं लागलंय का ते. आणि वैवाहिक नात्यामध्ये बदल. मग तो चांगला असेल, वाईट असेल किंवा थोडंसं, आपण काय म्हणतो ना, की बऱ्याचदा कसं होतं, की विवाहित जोडीदार आहेत, ते थोडेसे बदलीमुळं किंवा दुसऱ्या गावात शिफ्ट झाल्यामुळं, दुसऱ्या शहरात, राज्यात गेल्यामुळं ते थोडंसं अंतर झालं असेल. म्हणजे नवरा एकीकडे, बायको एकीकडे असा प्रकार झाला असेल. कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तिमत्वात काही मोठा बदल झालाय का? हे सांगा. तुम्ही कुठली नवीन सुरुवात केली का? किंवा काही जणांची बदली पण झाली असेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे तुम्हाला बदलीला सामोरं जावं लागलं असेल. मोस्टली हे गव्हर्नमेंट सर्व्हंटच्या बाबतीत जास्त झालं असेल. तर ते खाली कॉमेंट लिहून कळवा. आणि मीन राशीला अ, आरोग्य आणि मानसिक स्थिरता याकडे लक्ष द्यावं लागलं असेल. मित्रांनो, हे गेल्या 2.5 महिन्यात काय तुम्हाला फळं मिळालीत का? काही प्रभाव पडलाय का? हे आपण पाहिलं. आता ह्याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे, त्यामध्ये आपण आता पाहूयात, की नक्की पुढच्या सव्वा वर्षाचा अंदाज घेऊयात आपण, की काय म्हणजे अंदाजे म्हणूयात आपण 15 ते 15.5 महिने. अ, काय करावं लागणार आहे, की राहू कुंभेतच राहिल्यामुळे सोशल कनेक्शन, ते तंत्रज्ञान, नेटवर्किंगमुळे मोठमोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, होणार आहेत. काही जुने नाते तुटलेले आहेत, परंतु नवीन नाते काही लाभदायक किंवा योग्य किंवा आपण काय म्हणतो त्याला, की नवीन नातेसंबंध, नवीन मित्रमंडळी तुमचे जोडले गेले असतील. मित्र गटातूनच काही आर्थिक संधी, नवीन प्रोजेक्ट, नवीन संधी या तुम्हाला उपलब्ध झाल्या असतील. केतू सिंहतच राहिल्यामुळे पुढच्या 15 महिन्यात जर का बघितलं, तर अहंकार टाळल्यास नेतृत्वाची संधी टिकेल. सार्वजनिक प्रतिमा आणि नाव प्रतिष्ठा जपणं तुमच्याकरता महत्त्वाचं राहील आणि पब्लिक इव्हेंट, स्पर्धा, परफॉर्मन्समध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. आता हे झालं मी गेल्या 2.5 महिन्याचा जो कालावधी आहे, 1.5 वर्षापैकी त्याची काय फळं मिळालीत आणि अजून सुद्धा राहू महाराज आणि केतू महाराज कुंभेतून आणि सिंहेतून गोचरभ्रमण करतायत. याविषयी थोडक्यात आपण बघितलं. तर मी जे वरती सांगितले तसे जर का अनुभव तुम्हाला आले असतील, तर कृपया खाली कॉमेंटमध्ये कळवा. कारण आम्हाला याचा अभ्यास करण्याकरता आणि हे डिक्टम किंवा हे अ, फलितं जे आहेत ना, ती कन्फर्म करण्याकरता त्याची मदत होते. आता आपण पाहूयात, की पुढच्या उरलेल्या 15, 15.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 ते 12 राशी ज्या आहेत आपल्या मेष ते मीन, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय लाभ पदरात पडतील, काय उपाय केले पाहिजेत आणि काय, आपण काय म्हणतो त्याला, जाणीवपूर्वक काही बाबतीत तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मेष राशी. मेष राशीच्या राहू महाराज हे लाभस्थानातून 11व्या भावातून गोचरभ्रमण करत आहेत आणि केतू महाराज हे पंचम स्थानातून. लाभ भावातून काय बघतो आपण, इच्छापूर्ती, लाभ, मित्र, सोशल नेटवर्क, तुमचे कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी मोठे कामाची संधी मिळणं त्या, किंवा मोठे भाऊ-बहीण बघतो. पंचम स्थानातून काय बघतो, प्रेम संबंध, तुमची इच्छा, आंतरिक इच्छा, क्रिएटिव्हिटी, संतती, बुद्धी, सट्टा, लॉटरी वगैरे बघतो. अ, तर मेष राशीच्या जातकांना पुढील सरासरी एक सव्वा वर्षाचा जो कालावधी आहे, 15 महिन्याचा कालावधी, त्यामध्ये मित्र गटाकडून, मित्रमंडळींकडून काही लाभ पदरात पडायची शक्यता आहे. सोशल नेटवर्किंगमुळे तुम्हाला काही नवीन कमाईची संधी उपलब्ध होईल. परंतु त्याचबरोबर केतू पंचमात आहे, त्यामुळं प्रेम संबंधामध्ये किंवा प्रेमाची अभिव्यक्ती करण्यामध्ये काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अ, यामध्ये काळजी कशाची घेतली पाहिजे, तर कुठल्याही स्वरूपाचा आर्थिक करार करण्यापूर्वी तो आर्थिक करार काय आहे हे एकदा तपासून घ्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचा लेखी स्वरूपामध्ये पुरावा ठेवा. मग तो आर्थिक व्यवहार देणं-घेणं असेल, उधारी देणे असेल, उधारी घेणं असेल, हप्ते फेडणं असेल, काही आर्थिक व्यवहार कुठल्याही स्वरूपाचा करत असाल, तर त्याचा लिखित पुरावा ठेवा. उपाय म्हणून काय करा ना तुम्ही, तर
बुधवारी काळे तीळ दान करा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या दशम स्थानातून राहू महाराज पुढचे 15 महिने गोचर करणार आहेत आणि केतू महाराज चतुर्थ स्थानातून. दशम स्थान काय आहे? आपले करिअर, वडील, प्रसिद्धी, समाजामध्ये तुमची जी पद प्रतिष्ठा असते ती प्रसिद्धी आहे. हे आहे आणि करिअरचं मुख्यत्वे कर्माचा मुख्य भाव आहे हा. आणि चतुर्थ भाव म्हणजे काय आपलं घरगुती वातावरण, घर, सुख, माता, चारचाकी वाहन, तुमचं स्वतःचं घर, प्रॉपर्टी हे बघितलं जातं. तर तुम्हाला मुख्यत्वे काय आहे, की करिअरमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. घरातील वातावरणामध्ये तुम्हाला थोडासा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ती काळजी घ्या. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्या त्यामुळे वरिष्ठांची कसल्या तरी स्वरूपाचा तणाव होऊ शकतो. काळजी काय घेतली पाहिजे किंवा सल्ला म्हणून काय म्हणाल ना, तर कामामध्ये सातत्य ठेवा आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर संवाद वाढवा आणि तो जास्तीत जास्त सुसंवाद करायचा प्रयत्न करा. आणि प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे जर का काही निर्णय घेणार असाल, तर ते सध्या जितके ढकलता येतील तितके पुढे ढकलायचा प्रयत्न करा किंवा अगदीच करणं गरजेचं निकडीचं असेल, तर योग्य त्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्याखेरीज, त्यांच्या मार्गदर्शन घेतल्याखेरीज पुढे जायचं नाही. हा नियम पाळा. उपाय म्हणून काय कराल तर शनिवारी जितकं अन्नदान करता येईल तितकं अन्नदान करा. भुकेल्या व्यक्तीस अन्नदान करा किंवा आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता. हे जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात ना बिल्डिंगमध्ये किंवा रस्ता बांधण्याचे वगैरे, त्यांना शनिवारी एखादा समोसा द्या, तुमच्या आर्थिक शक्तीनुसार. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या नवम स्थानातून राहू महाराज गोचर भ्रमण करत आहेत पुढचे 15 महिने आणि केतू महाराज हे तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करत आहेत. नवम भाव म्हणजे काय आहे, की दूरचा प्रवास, ज्याला आपण म्हणतो ना परदेशी प्रवास, उच्च शिक्षण, गुरु किंवा आध्यात्मिक क्षेत्र हे बघितलं जातं. तृतीय स्थान काय आहे, तर छोटे प्रवास, लहान भावंड, शेजार-पाजारी, तुमचे संवाद, तुमचं लेखन, तुमचा पराक्रम, तुमचं धैर्य हे बघितलं जातं. तर याचा परिणाम स्वरूप काय होऊ शकतो तुम्हाला, की एकतर परदेशी प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील, त्यामध्ये अडथळे असतील. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील, परंतु त्या तुम्हाला काटेकोरपणे आणि कटाक्षाने तुम्हाला फक्त अभ्यासाकडेच लक्ष द्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, तर गुरुतुल्य व्यक्तीकडून तुम्हाला काही लाभ, दीक्षा किंवा गुरुमंत्र मिळायची शक्यता आहे. अ, काळजी काय घेतली पाहिजे किंवा सल्ला म्हणून काय आहे याला, तर आध्यात्मिक वाचन आणि शिकणं हे सुरू ठेवा. जे कोणी गुरु तुम्हाला भेटले असतील, त्या गुरूंच्या सतत संपर्कात राहू. अ, गुरुबळ कसं तुम्हाला प्राप्त होत राहील सारखं, गुरूंचे आशीर्वाद कसे प्राप्त होत राहतील हे बघा. त्यांच्याकडून जो गुरुमंत्र मिळतोय त्याचं तुम्ही अगदी प्रामाणिकपणे दररोज जे काही त्यांनी सांगितलं असेल किती वेळा पठण करायचं आहे, तो गुरुमंत्राचं पठण मात्र डेली करा. लहान भावंड आणि शेजारी यांच्याबरोबरच्या संबंधामध्ये थोडासा दुरावा येऊ शकतो. हे कम्युनिकेशनचं पण स्थान आहे, की तू महाराज इथं बसले. ते त्यामुळं तुमच्याकडून बोलताना तुसडेपणा किंवा अगदी अ, फुटेल असल्या प्रकारचं बोलणं ठेवू नका, ही काळजी घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर एकच बेस्ट करा तुम्ही. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, घाला. मग तो पिवळा शर्ट असेल, पिवळी ड्रेस असेल, पिवळसर रंगाची पॅन्ट असेल तुमची किंवा पिवळा रुमाल तरी ॲटलीस्ट जवळ बाळगा. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या अष्टम स्थानातून हे गोचरभ्रमण होत आहे. राहू महाराजांचं आणि केतू महाराजांचं हे द्वितीय स्थानातून गोचरभ्रमण होणार आहे पुढचे 15 महिने. अष्टम स्थान गूढ विषय, रहस्यमय विषय, संशोधन, R&D, अचानक घडणाऱ्या घटना, आर्थिक लाभ किंवा आपण काय म्हणतो त्याला आपल्याला पॅरेंटल प्रॉपर्टीज किंवा वंश परंपरागत जे काही बक्षीसपत्राने वगैरे मिळतं ते. द्वितीय भाव काय दाखवतं, तर आपलं वाणी स्थान आहे, खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, आपलं खानदान, कुटुंब आहे आणि संचित धन दाखवतं. त्यामुळं जेव्हा राहू महाराज अष्टम स्थानातून गोचर भ्रमण करतायत पुढचे 15 महिने, त्या काळात अचानक काही आर्थिक बदलांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकेल. ते चांगलं असेल, वाईट असेल, गुड, बॅड कसंही असेल ते. त्याचबरोबर जे संशोधन करू इच्छितात त्यांना R&D क्षेत्रामध्ये काम करणारे, त्यांना त्यात अ, यश मिळेल किंवा अचानक कुठल्यातरी गोष्टीचा शोध लागेल किंवा अ, संशोधनाला तुम्हाला ते मदत होईल. परंतु केतू द्वितीय भावात आहे त्यामुळे बोलण्यामध्ये एक प्रकारची अलिप्तता येईल, तुसडेपणा येईल आणि आर्थिक बचत जी काही तुमची होत होती ना, आता माहीत नाहीये 29 पूर्वी काय कंडिशन होती ती, परंतु आता आर्थिक बचतीमध्ये थोडी घट व्हायला लागली का हे बघा आणि पुढचे 15 महिने ती आर्थिक बचत तुम्ही जी करत होता,
त्यामध्ये काही उणीव पडणार नाही किंवा कमतरता पडणार नाही किंवा ते ब्रेक होणार नाही याची खबरदारी घ्या. हे तर सांगितलं तुम्हाला खबरदारी काय घ्यायची. सल्ला म्हणाल किंवा माहिती काय, तर गुप्त माहिती जी तुमच्या बाबतीत असेल ती जपून ठेवा. ती उगाचच्या उगाच कुठेही सरसकट सगळ्यांजवळ व्यक्त करत बसू नका, सांगत बसू नका. तुमचं गुप्त रहस्य आहे, तुमच्याविषयीची काहीतरी गुप्त माहिती आहे, ती तुमच्या जवळच सेफ कशी राहील हे बघा आणि अ, तुमचं आरोग्याची तपासणी वेळच्या वेळी करायचं पथ्य पाळा. आता आरोग्याची तपासणी म्हणजे आपण काही दर महिन्याला तर चेक करत नाही. परंतु आता केली असेल तुम्ही 29 मार्च पूर्वी तर ठीक आहे किंवा 29 मार्च नंतर. नाहीतर आता आरोग्य तपासणी करून घ्या आणि त्यानुसार योग्य त्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्याचं काही पथ्यपाणी, त्याचे काही औषधोपचार किंवा त्यात काय काळजी घेतली पाहिजे हे बघा. उपाय म्हणून तुम्ही काय करा ना, तर सोमवारी पांढऱ्या रंगाची मिठाई दान करा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या सप्तम स्थानातच राहू महाराज आहेत आणि लग्नात पहिल्या भावातच केतू महाराज आहेत. सप्तम स्थान म्हणजे पार्टनरशिप, वैवाहिक जोडीदार, बिझनेस मधला जोडीदार, तुमच्या ऑफिसमधले तुमचे सबऑर्डिनेट्स, तुमचा डेलीचा इन्कम आणि समाज तुमच्याकडे कशा रीतीने बघतोय ह्याचं हे स्थान आहे सप्तम स्थान. आणि प्रथम स्थान म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेल्फ आहे आपण स्वतः, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे, तुमचा ऑरा आहे, तुमचा समाजातला जो वावर आहे ते आहे आणि तुम्ही जे काही ध्येय, उद्दिष्ट किंवा टार्गेट ठेवता ते स्थान आहे हे प्रथम स्थान. त्याच्यामुळं काय होणार आहे हे गोचर प्रमाणावर पुढच्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतःच्या उद्दिष्टांमध्ये काही तुम्ही ना गोंधळल्यासारख्या अवस्था गेल्या 2.5 महिन्यात पण झाली असेल आणि पुढे पण व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आधी स्वतःचे गोल परत एकदा रिफाईन करा, डिफाईन करा आणि फिक्स करा. एक पार्टनरशिपमध्ये मात्र तुम्हाला नवीन दिशा मिळायची शक्यता आहे. परंतु नवीन दिशा मिळताना ती योग्य आहे आणि योग्य दिशेने जाणारी दिशा आहे, हे लक्षात घ्या गेल्या 2.5 महिन्याच्या अनुभवाच्या आधारे. हा सिंह राशी करता तर म्हणजे आता मी जे मला व्हिडिओच्या सुरुवातीला, तर ते सिंह राशीचेच स्त्री जातक होते. बरोबर आहे ना? त्यांच्यामुळेच मी हा मुळात तो व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या काही विविध प्रकारच्या तक्रारी असतील, तर त्या वेळच्या वेळी लगेच दूर करा. त्याचं औषधं वगैरे घ्या. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला सल्ला किंवा काळजी काय घ्यावी लागेल तुम्हाला, तर आरोग्याची काळजी घ्या आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होणार नाहीये. लो कॉन्फिडन्स तुम्हाला परवडण्यासारखा नाहीये. तुमचा आत्मविश्वास ढळणार नाही, आत्मविश्वास कमी होणार नाही याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही रविवारी गायीला गूळ खायला घाला. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या षष्ठ स्थानातून राहू महाराज आणि व्यय स्थानातून 12व्या स्थानातून केतू महाराजांचं गोचर होणार. षष्ठ स्थान म्हणजे काय आहे? रोग, ऋण, रिपू, शत्रू, मातुल घराणं, मामा, मावशी, कामाच्या ठिकाणचे इमिजिएट बॉस आणि तुम्ही दररोज जे काही कर्म करता, डेलीचं जे रुटीन वर्क आहे तुमचं ते, याचं स्थान आहे. आणि व्यय स्थान म्हणजे काय आहे? ते व्ययासारखंच ते व्यय ह्या शब्दातच आहे. खर्च, परदेश, प्रवास, हॉस्पिटलायझेशन किंवा रात्रीची झोप आहे अ, वगैरे गोष्टींचं कारकत्व 12व्या स्थानाकडे आहे. त्यामुळं जेव्हा राहू महाराज षष्ठ स्थानात आहे, ते तुम्हाला शत्रुहंता योग देत आहेत, पण शत्रू वाढवत आहेत. तर कन्या राशी जातकांनी सांगायचं गेल्या 2.5 महिन्यात शत्रूमध्ये वाढ झालेली आहे का? हे बघा. त्यानुसार पुढचे 15 महिन्यांचा कालावधी करता तुम्ही पुढची तुमची पावलं ठरवून टाका. आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल कारण राहू महाराज षष्ठ स्थानातनं आरोग्याचा उलगडा किंवा नक्की कशाचा आजार झालेला आहे, ते किती चेकिंग केलं, किती काय केलं तर होऊ देत नाही. तर ते किमान 2 ते 3 डॉक्टरांचा अ, ह्याच्याखालीच तुम्ही ते आरोग्याची तपासणी करून घ्या. शत्रूवर विजय मिळेल तुम्हाला, परंतु खर्चामध्ये वाढ होणं, ह्या गोष्टी घडू शकतील. आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला योग्य ती दिनचर्या बनवून ती फॉलो करावं लागेल विगरसली. ही काळजी घ्या. सावधगिरीचा सल्ला म्हणून काय आहे, तर गुंतवणूक करताना सावधपणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करा. उपाय म्हणून काय करा, तर बुधवारी हिरव्या पानांचे दान करा. आता हिरवी पानं म्हणजे आपण ती खायची, नागवेलीची पानं आपण खातो ना पान, त्याचं दान करा. बरोबर आहे? त्यानंतर पुढची राशी तूळ राशी. तूळ राशीच्या पंचम स्थानातून राहू महाराज आणि लाभ स्थानातून केतू महाराजांचं गोचर प्रमाणात आहे. पंचम स्थान म्हणजे काय आहे? तर प्रेम संबंध, उत्साह, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी, तुमची बुद्धी, बुद्धिमत्ता, तुमचं स्वतःचं एक्सप्रेशन जे करतो ना आपण ते, मुलं, संतती आणि लॉटरी, सट्टा, जुगार याचं हे स्थान आहे. आणि लाभ स्थान म्हणजे इच्छापूर्ती, लाभ, मित्र मंडळी, तुमचं सोशल नेटवर्क तुमचं, त्याचबरोबर मोठे बहीण-भाऊ
आणि तुम्हाला जे काही पदरात लाभ पडतात ते लाभ. त्याचं हे स्थान आहे. त्याचा परिणाम स्वरूप काय झाला असेल गेल्या 2.5 महिन्यात आणि आता पुढचे 15 महिने काय होऊ शकेल, ते जर का आढावा घेतला तर प्रेम संबंधामध्ये थोडेसे जर का काही उलट-सुलट झालं असेल, तर प्रेम संबंधामध्ये प्रगती होईल. पण पहिला इम्पॅक्ट जो आहे गेल्या 2.5 महिन्याचा तो अजून सुद्धा कॅरी फॉरवर्ड झाल्यासारखा आहे. त्यामुळं तिथे सावधपणे पावलं टाका किंवा समोरचा जोडीदार जो आहे, तो दुखावला जाणार नाही तुमच्या वागणुकीमुळे, बोलण्यामुळे, कर्तृत्वामुळे हे लक्षात घ्या. मुलांबरोबर किंवा मुलांसंबंधी तुम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळू शकेल. परंतु ती कितपत आपण काय म्हणतो त्याला ना, कितपत टिकाऊ धरणारी आहे. कारण पंचम स्थानातच राहू आहे. मुलांचा परफॉर्मन्स, मुलांचा अभ्यास, मुलांच्या अभ्यासातील प्रगती आहे ना, ती वेळोवेळी क्लोजली मॉनिटर करा. मुलांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुमचे आनंदाचे क्षण मुलांबरोबर शेअर करा. मुलांसोबत आनंद साजरा करा. आणि केतू आहे लाभात. लाभातला केतू हा नेहमीच चांगली फळं देत असतो. त्यामुळं मित्रमंडळींकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे काही लाभ पदरात पडतील किंवा पडले देखील असतील तुमच्या गेल्या 2.5 महिन्याच्या कालावधीत. ते बघा. जॉब बदल जे कोणी करू इच्छित होते त्यांना जॉबमध्ये बदल झालाय का हे तूळ राशीच्या जातकांनी स्पेशली खाली कॉमेंटमध्ये मेन्शन करा. जॉबबद्दल हां. तुम्हाला काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क ठेवता आला तर ठेवा किंवा महत्त्वाचे लोकं तुमच्या संपर्कामध्ये येतील. अर्थात केतू जेव्हा लाभस्थानातून गोचर करणार आहे, तेव्हा तेव्हा तुमचं मित्रमंडळ नेटवर्क एक्सपांड होण्याचं, मित्रमंडळ विस्तारण्याची शक्यता आहे. परंतु त्याचबरोबर तुम्हाला जुने मित्र पण दूर होण्याची शक्यता आहे. ती खबरदारी घ्या. कशाला सोडायचे ना जुने मित्र. इतक्या वर्षापासून जर का ती आपली मैत्री असेल, तर थोडंसं खट्टा-मिठा झालंय, थोडंसं काही विसंवाद झालाय म्हणून लगेच त्यांना तोडू नका किंवा नवीन मित्र मिळालेत म्हणून जुन्यांकडे दुर्लक्ष करू नका. ही काळजी घ्या. अ, उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही शुक्रवारी देवीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करा. पांढऱ्या रंगाची मिठाईचा प्रसाद अर्पण करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानातून राहू महाराजांचं गोचर भ्रमण होतंय आणि केतू महाराजांचंही दशम स्थानातून गोचर भ्रमण होतंय. चतुर्थ स्थान म्हणजे आपलं स्थावर प्रॉपर्टी, घर, सुखस्थान, मातेचं स्थान, चारचाकी वाहन ह्याचं स्थान आहे. आणि दशम स्थान हे करियर, आपले सामाजिक प्रसिद्धी आपली किंवा सामाजिक तुमचा प्रेझेन्स ते आहे. वडील याचं स्थान आहे, कर्मस्थान आहे. त्याचा परिणाम स्वरूप काय होईल ना, तर वरिष्ठांपासून तुमचं थोडीशी डिटॅचमेंट होणं किंवा वरिष्ठांबरोबर काही मतभेद होऊन अलिप्तता होणं या गोष्टी घडू शकतात. चतुर्थ स्थानात राहू आहे, तर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये काही लाभ देऊ शकतो. प्रॉपर्टीमुळे काही लाभ तुमच्या पदरात पडू शकतात. घर बदलाची शक्यता आहे किंवा घरामध्ये काही रिनोव्हेशन करायची शक्यता आहे. फक्त वृश्चिक राशी जातकांना मी एवढंच सांगेल, गेल्या 2.5 महिन्यातल्या काही वृश्चिक राशीच्या लोकांची कुंडली बघितल्यानंतर घरामध्ये काही बदल करायच्या आधी योग्य त्या ज्योतिषाला कुंडली दाखवून दशा आणि हे सगळं पूरक आहे याची खबरदारी घेऊन मगच घरामध्ये काही बदल करा. रिनोव्हेशन हां, ते करा. करिअरमध्ये नवीन सुरुवातीची शक्यता आहे. करिअरमध्ये काही बदल घडतील किंवा करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी आपण काय म्हणतो लक्षवेधक असं काहीतरी काम सुद्धा तुम्हाला करून दाखवता येईल किंवा कराल. अ, फक्त एकच काळजी घ्यायची आहे. तो सल्ला असा आहे तुमच्याकरता, की मोठे निर्णय घेताना सावधानता बाळगा. सावधपणे योग्य त्या व्यक्तींशी सल्लामसलत करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मोठे निर्णय घ्या. उपाय काय कराल ना तुम्ही, तर शनिवारी काळे उडीद दान करा. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या तृतीय स्थानातून राहू महाराज जात आहेत आणि नवम स्थानातून केतू महाराज जात आहेत. तृतीय स्थान म्हणजे काय तुमचं स्वतःचं धाडस, पराक्रम, धैर्य, छोटे बंधू, छोटे प्रवास, शेजारी, तुमचं संवाद कौशल्य, लेखन ह्याचं स्थान आहे आणि नवम स्थान हे परदेश प्रवास, दूरचा प्रवास, गुरु, आध्यात्मिक क्षेत्र किंवा आपले काय म्हणतो त्याला ना आपण उच्च शिक्षण ह्याचं स्थान आहे. परिणामस्वरूप काय होईल तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात पदरात पडायची शक्यता आहे. मी नेहमी सांगतो 3, 6, 10, 11 या स्थानामध्ये ही जी पापग्रह आहेत, रवी, मंगळ, राहू, केतू आणि शनी हे काही चांगली फळं देतात. त्यामुळं तृतीय स्थानातील जो राहू महाराजांचं गोचरभ्रमण होतंय, ते तुम्हाला नवीन प्रोजेक्ट पदरात पाडून देतील किंवा धाडसी निर्णय घ्यायला भाग पाडतील किंवा धाडसी निर्णय घ्यायला तुम्हाला प्रवृत्त करतील. अ, केतू नवम भावात आहे. त्यामुळं तुम्ही गुरूच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. इनफॅक्ट गुरूंचा सल्ला तुम्हाला मिळेल.
परंतु तो केतू नवम स्थानात आहे, त्यामुळे त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करा. तर तो कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. धाडसी निर्णय घेणं, प्रवासातून लाभपत्रात पडणं, या गोष्टी घडू शकतील. परंतु आपण काय म्हणतो ना, राहू आहेत ते. धाडसी निर्णय घेताना जो निर्णय तुमच्या आवाक्यातला आहे, जो तुमच्या कॅपॅसिटीतला आहे आणि ज्या क्षेत्रातलं तुम्हाला काहीतरी माहिती आहे, त्या संबंधाने धाडसी निर्णय घ्या. कंप्लीटली आपण म्हणतो ना अननोन क्षेत्र किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काही काम केलेलं नाहीये, तिथे धाडसी निर्णय घेण्याच्या भानगडीत आत्ता सध्या तरी धनुराशीच्या जातकांनी पडू नये. खूप खबरदारी घ्यावी किंवा रादर मी असं म्हणेल धनुराशीच्या जातकांना रिक्वेस्ट करेल, की गेल्या 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला जे क्षेत्र माहिती नव्हतं, त्या क्षेत्रात काम करावं लागतंय किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उडी घेतली डोळे झाकून. असं काही झालंय का? असं झालं असेल तर कृपया खाली या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे कमेंट करून कळवा. प्रवासातून लाभ तुम्हाला पदरात पडणार आहेत, परंतु प्रवासातून लाभ पदरात पडताना केतू महाराज आहेत. तर तिथले जे काही अडथळे किंवा प्रवास करताना जे काही कागदपत्र म्हणजे परदेश प्रवास करत असाल, तर जे काही कागदपत्र लागतं, डॉक्युमेंटेशन लागतं, पासपोर्ट आणि व्हिसा लागतोय आणि ज्या कारणाकरता केलाय ना, ते कारण तुम्ही प्रकर्षाने पाळा. अदरवाईज त्याचा तुम्हाला येनकेन प्रकारे कसातरी त्रास होण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर गुरुवारी हरभरा डाळीचं दान करा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या हे जे गोचरभ्रमण होत आहे, ते मेनली राहू महाराजांचं द्वितीय स्थानातून आणि केतू महाराज अष्टम स्थानातून गोचरभ्रमण करत आहे. द्वितीय स्थान काय दाखवतं, तर आपलं धनस्थान आहे, वाणी स्थान आहे, कुटुंबाचं स्थान आहे, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, संचित धन याचं स्थान आहे. आणि अष्टम स्थान रहस्यमय, गुप्तमय, गूढ गोष्टी आहेत. आपल्याला इन्शुरन्सचे वगैरे किंवा इन्सेंटिव्हचे, बोनसचे जे पैसे मिळतात त्याचं स्थान आहे. बक्षीस पत्राने जे काही बक्षीस बाजारात पडतं, बक्षीस मिळतं त्याचं स्थान आहे आणि गुप्त आणि रहस्यमय गोष्टीचं स्थान आहे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचं स्थान आहे. या परिणामस्वरूप काय झालं असेल गेल्या 2.5 महिन्यात आणि पुढच्या दीड वर्षापैकी कालावधी जो आहे 15 महिन्याचा कालावधी आहे, त्यामध्ये खर्चावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. आता 2.5 महिन्यात तुम्हाला ते जाणवलं असेल का नाही माहीत नाही मला. जाणवलं असेल तर तसं सांगा, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. गुप्त गोष्टी उघड होत असतील किंवा झाल्या असतील, तर शक्यतोवरती त्या गुप्त गोष्टी किंवा त्याच्याविषयी तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. विमा, कर्ज हे जे काही व्यवहार आहेत ना तुमचे, तर ते जरा जपून करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घेतल्याखेरीज, तज्ञांचा सल्ला घेतल्याखेरीज विमा आणि कर्ज याच्या फंदात सध्या तरी तुम्ही पडू नका. बरोबर आहे. अदरवाईज काय होईल ना, काय द्वितीय स्थानातला राहू आहे तो तुम्हाला राहू हा मुळातच आपण काय म्हणतो ना त्याला भ्रमाचा कारक आहे. तर तो भ्रमासारखी परिस्थिती म्हणजे काय, की 20,00,000चं कर्ज आहे, गरज आहे. तुम्हाला ते कोणतरी गळ्यात मारताना 30,00,000 40,00,000चं कर्ज मारेल. मग अननेसेसरी तो अ, बरोबर पैसा आलेला तो काही सत्कारणी लागणार नाहीये. राहू महाराज आहेत. त्यामुळं अ, वायफट खर्च होणं ह्या गोष्टी घडतील. त्यामुळे जेवढं गरज आहे तेवढंच कर्ज घ्या. घेताना योग्य त्या लोकांचा सल्ला घेऊन, अगदी घरातल्या कुटुंब सदस्यांचा सल्ला घेऊन मग पुढे जावा. कारण कुटुंबाच्या स्थानातच, खानदानीच्या स्थानातच राहू महाराजांचं गोचर प्रमाणात आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर शनिवारी तेलाचे दिवे पिंपळाखाली, मारुतीच्या मंदिरात, शनी मंदिरात आणि घराच्या दाराबाहेर लावा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या प्रथम स्थानातच राहू आहेत आणि सप्तम स्थानात केतू महाराज आहेत. प्रथम स्थान म्हणजे काय आपली पर्सनॅलिटी, आपला ऑरा, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स, तुम्ही स्वतः पब्लिकमध्ये कसे वावरताय ते, तुमचं स्वतःचं आरोग्य किंवा तुम्ही जे काही टार्गेट ठरवता, तुम्ही काहीतरी ध्येय आपण म्हणतो ना गोल सेट केलाय. गोल सेट करता ते म्हणजे प्रथम स्थान आहे. आणि सप्तम स्थान म्हणजे जोडीदार, बिझनेसमधला जोडीदार असेल किंवा वैवाहिक जोडीदार असेल, तुमच्या सबऑर्डिनेट्स कामाच्या ठिकाणचे किंवा तुमचा डेलीचा इन्कम किंवा तुम्हाला पब्लिक कसं बघतंय तुमच्याकडे, आरसा आहे तो, ते स्थान आहे. त्यामुळं परिणामस्वरूप काय होईल ना, की तुम्ही राहू प्रथम स्थानात आहे, तर तुम्हाला वेगवेगळी ध्येय फिक्स करायला किंवा फायनल करायला प्रवृत्त करेल आणि ती ध्येय काय आहेत हे तुम्हाला माहीतच पडणार नाही. म्हणजे कशामुळे फायनल केलतं हे 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर तुम्ही स्वतः डोक्याला हात लावून, "अरे ये मैंने क्यों लिया? मेरे को तो मालूम भी नहीं था इस बारे में कुछ. मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मी का घेऊन बसलोय हे?" हे असं काही व्हायची शक्यता आहे का? झालीये का? हे बघा आणि अशी व्हायची शक्यता आहे. कारण राहू महाराज आहे आणि केतू सप्तमातले नातेसंबंधामध्ये काही अंतर पडायला लागलंय का? हे बघा गेल्या दीड महिन्यात
2.5 महिन्यात आणि पुढचे 15 महिने त्याबद्दल साशंक राहून काळजीपूर्वक अंतर पडणार नाही, पडलेलं अंतर वाढणार नाही आणि जे काही पडलेलं अंतर आहे ते तुम्ही कसं कमी कराल हे बघा. बरोबर आहे ना? आणि तुमचे स्वतःचे जे काही उद्दिष्ट आहे, टार्गेट्स आहेत, गोल आहेत वरतीच लक्ष ठेवा. त्या लक्ष्यापासून ढळू नका. पार्टनर बरोबर सदोदित कायमचा सुसंवाद ठेवा. नुसता संवाद नाही, सुसंवाद ठेवा. मग तो बिझनेस पार्टनर असेल किंवा लाईफ पार्टनर असेल, पण सुसंवाद ठेवा. उपाय म्हणून काय करा कुंभ राशी जातकांनी, तर मंगळवारी लाल रंगाचे कपडे धारण करा. कुंभ राशीच्या जातकांना मला विचारायचंय आणखीन एक आठवलं म्हणून. तुम्हाला आता काही अशी जखम वगैरे झाली की ज्याच्यामुळे टाके वगैरे पडलेले आहेत? तसं काही झालं असेल तुमच्या बाबतीत गेल्या 2.5 महिन्याच्या कालावधीत, तर ते खाली कॉमेंट लिहून कळवा. पुढची राशी शेवटची मीन राशी. मीन राशीच्या व्यय स्थानामध्ये राहू महाराज आहेत आणि षष्ठ स्थानामध्ये केतू महाराज आहेत. व्यय स्थानातून काय बघतो आपण? व्यय म्हणजे खर्च, परदेश प्रवास, परदेशी वास्तव्य, हॉस्पिटलायझेशन किंवा रात्रीची झोप ह्या गोष्टी बघतो आणि षष्ठ स्थानातून रोग, ऋण, रिपू, मातुल घराणं, मामा, मावशी, तुमचे इमिजिएट बॉस आणि तुम्ही जे डेली रुटीन वर्क करता, सेवा देता तुम्ही, ते बघितलं जातं. याचा परिणाम स्वरूप काय होईल? तर विदेश प्रवास घडतील तुम्हाला, खर्चामध्ये वाढ होईल. परंतु केतू षष्ठात आहे त्यामुळे शत्रूवरती विजय तर मिळवालच, परंतु आरोग्यात देखील सुधारणा व्हायची शक्यता आहे. फक्त ते जे काही आरोग्याच्या जे काही पथ्यपाणी सांगितले असतील किंवा औषधाचे कोर्सेस वगैरे असतील ते रेग्युलरली घ्या. त्यामध्ये खंड पडू देऊ नका. विदेश प्रवास होणार आहे, पण खर्च वाढ होणार आहे. शत्रूवरती विजय मिळेल, पण शत्रूमध्ये सुद्धा वाढ होणार आहे तुमची. हे लक्षात घ्या तुम्ही. झोपेची काळजी घेणं, झोपेची वेळ पाळणं, शरीराला जी विश्रांती हवी आहे, पुरेशी विश्रांती हा जो शब्द आहे ना, ते तुम्हाला मात्र अगदी कटाक्षाने पाळावे लागेल. विश्रांती महत्वाची आहे तुमच्याकरता आत्ताच्या काळामध्ये, कारण राहू आणि केतू यांचं पोझिशनच तशी झालेली आहे तुमच्या कुंडलीमध्ये. झोपेचं वेळापत्रक पाळा, हाच तुमच्या मीन राशीच्या जातकांकरता सल्ला आहे. इनफॅक्ट मला ह्या व्हिडिओ बघणारे मीन राशीचे जे कोणी जातक असतील त्यांनी सांगावं, गेल्या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्याकरता परदेश प्रवासाचे काही योग आले होते का? खर्चामध्ये काही तुमच्या वाढ झाली आहे का? आणि तुमचं झोपेचं वेळापत्रक बिघडलंय का? हे मला खाली प्लीज कॉमेंट करून सांगा. उपाय म्हणून काय कराल तुम्ही ना, तर सोमवारी शिवमंदिरामध्ये शिवपिंडीवरती जाऊन जलाभिषेक करा, जलाची धार धरा. राहू केत झालं हे मित्रांनो होतं, की पुढच्या 15 महिन्याकरता गेल्या 2.5 महिन्यातल्या अनुभवाच्या आधारे राहू आणि केतू महाराज, कुंभेतील राहू आणि सिंहीतील केतू आपल्याला काय फळ देतील ते पाहतोय किंवा पाहिलंय. सर्व 12च्या 12 राशींकरता. मित्रांनो, राहू केतूचे हे जे गोचर आहे ना, हे जीवनामध्ये अचानक बदल, अचानक वळण आणतो. परंतु योग्य ती वेळी, योग्य ती माहिती, योग्य ते उपाय, योग्य ती काळजी आणि योग्य तो सल्ला घेतला ना, तर तो आपल्यासाठी राहू आणि केतूचं हे गोचर भ्रमण निश्चितपणे संधीची दारं उघडतो, वेगवेगळ्या संधी देतो. फक्त ती संधी आपल्याला एन्कॅश करता आली पाहिजे, त्या संधीचा लाभ उठवता आला पाहिजे आणि मुळात संधी काय आहे हे कळलं पाहिजे. माझा हा जो छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओचा, तर तो संधी गेल्या 2.5 महिन्याच्या आधारे कुठल्या क्षेत्रामध्ये संधी आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आणखीन जास्त पुढचे 15 महिन्याच्या काळात फोकस केला, तर राहू आणि केतूचं हेच गोचर भ्रमण तुम्हाला उपकारक ठरू शकेल. लक्षात ठेवा, राहू केतू हे सध्या स्थिर आहेत 24 अंशावरती. त्यामुळं खास करून 15 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला संयम राखणं हे एक सगळ्यात मोठा उपाय आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी गेल्या 2.5 महिन्याच्या आधारे पुढच्या 15 महिन्याचं राशीनुसार सविस्तर परिणाम, फलित, काळजी, उपाय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिजन लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.